बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आपल्या बरोबर आहे। सर, आज इथे राधा यादव यांचा सत्कार झाला आहे, काय सांगू? भारतीय महिला संघाने विश्वकप जिंकून फक्त देशात नव्हे तर जगात देशाचं मान उंच केलेले आहे। मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो। महिला पुरुषापेक्षा कमी नाही हे सिद्ध करून दाखवले। त्याचप्रमाणे क्रिकेट संघाने भारताने महिलांना सुद्धा इक्वल अपॉर्च्युनिटी इक्वल पेमेंट देऊन त्यांना प्रोत्साहन केले। आता जगात सर्वात जास्त पेमेंट हे भारतीय संघातील महिला क्रिकेटर असो किंवा पुरुष क्रिकेटर असो त्यांना भेटते आणि ही संधी दिल्यामुळेच लोक उत्साहाने या स्पर्धेत येतात। आज वर्ल्ड कप जिंकून जे देशाचं मान राखलंय या देशातील मुलींनी, त्याच संघातील राधा यादव ही बोरीवली निवासी आहे आणि रोहित शर्मा नंतर जो भारतीय संघाचा कर्णधार होता, आता राधा यादवने सुद्धा बोरीवलीचा मान उंचावलेला आहे। मी राधा यादवला खूप शुभेच्छा देतो आणि सुंदर कार्यक्रम गोपाल शेट्टी येथे आयोजित करून आज राधा यादवचा सत्कार केला आहे। आम्ही सगळे त्या कार्यक्रमात उपस्थित होतो। राधासारखे अनेक खेळाडू पुढे यावे हीच आमची अपेक्षा आहे। अबू आझिम यांच्या घराच्या समोर आज वंदे मातरमचा कार्यक्रम होता, पोलीस बंदोबस्त तिथे वाढवण्यात आले आहेत, काय सांगा? वंदे मातरम हे एक गीत नव्हे, एक राष्ट्रगीत नव्हे तर एक मंत्र आहे, ज्या मंत्राचा उच्चारण करून या देशाला स्वातंत्र्य मिळालं। आज सुद्धा वंदे मातरम फक्त बोलल्यावरती रक्तसंचार वाढतो, आपले रोटे उभे राहतात आणि देशभक्तीचा ज्वर उफानमध्ये येतो। म्हणून वंदे मातरम सगळ्यांनी गायलं पाहिजे। या देशात जे लोक संविधानाचा सन्मान करतात त्याने या देशाचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जे जनगणमन आहे त्याचा सन्मान केला पाहिजे। आज 150 वर्ष झाली आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करतो आहे, पण अशाच वेळी समाजवादी पार्टीचे अबू आझमी याने धर्माचा दाखला दाखवून राष्ट्रगीत वंदे मातरम याला विरोध केला आहे। मला त्यांना स्पष्ट संकेत द्यायचा आहे, अगर इस देश में रहना होगा अब्बू भैया वंदे मातरम कहना होगा। आतापर्यंत राहुल गांधी निवडणूक आयोगावर अनेक आरोप करत होते, पण त्यांचेच आमदार असलम शेख यांच्या 2 ठिकाणी नाव असल्याच्या समोर आलं आहे। राहुल गांधीचं नाव किती ठिकाणी ते पण चेक करा। असलम शेखचं नाव 2 ठिकाणी आलं आहे। काही वर्षापूर्वी शरद पवार बोलले होते की पहिलं नवी मुंबईत मतदान करा, मग गावात जाऊन मतदान करा आणि कब्रस्तानमध्ये जे आहेत त्यांचं सुद्धा मतदान करा। हे काय होतं? मला प्रश्न विचारायचा आहे महाविकास आघाडीला। शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते जेव्हा म्हणतात एकदा मुंबईत मतदान करा, एकदा गावात मतदान करा, ही लोकशाहीची थट्टा नव्हती आणि मीडियासुद्धा कधी त्यांना प्रश्न विचारत नाही। कब्रस्तानमधून वोटर बाहेर येऊन कसं मतदान करणार? आणि म्हणून वोटर लिस्टचं शुद्धीकरण झालं पाहिजे, SIRची प्रक्रिया देशभरात झाली पाहिजे, या गोष्टीला आम्ही समर्थन करतो। बिहारमध्ये काल बंपर वोटिंग झाली आहे, 65% वोटिंग झाली आहे। मला पूर्ण विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात NDOची सरकार येणार आणि पुन्हा बिहारची जनतेची सेवा करण्याचा आम्हाला अवसर भेटणार। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।